नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हिवाळा स्पेशल टोमॅटो कोथिंबीर शोरबा ही रेसिपी पाहणार आहोत। एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे। चला तर रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 4 मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेले आहेत असे कापून। त्यानंतर एक कांदा असा घेतलेला आहे, तो सुद्धा मी असा कापून घेतलेला आहे। कोथिंबीरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत, 3 लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत, चक्री फूल घेतलेले आहे, काळी मिरी घेतलेली आहे 5 ते 6, दालचिनी घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, चिमूटभर साखर, अर्धा चमचा धणे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता या फ्राय पॅन मध्ये पाणी घालणार आहोत, बघू शकता असं पाणी घालून घेतलेलं आहे मी। त्यानंतर याच्यामध्ये धणे घालायचे आहेत। गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये चक्री फूल आणि काळी मिरी घालायची आहे। त्यानंतर तेजपत्ता घालायचा आहे, याच्यामध्ये दालचिनी घालायची आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण आलं आणि लसूण घालणार आहोत। त्यानंतर कोथिंबीरीच्या दांड्या आहेत त्या घालायच्या आहेत मिश्रणामध्ये। कांदा घालायचा आहे, बघू शकता तुम्ही। एकदम सोपी रेसिपी आहे ही। त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे, बघू शकता, व चांगलं शिजू द्यायचं आहे। आपण आता ह्या मिश्रणावरती झाकण लावणार आहोत, शिजू द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटं चांगले, बघू शकता तुम्ही। बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे। आपण आता झाकण काढून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिटं आपली झालेली आहेत, बघू शकता तुम्ही। आपलं मिश्रण आहे ते मस्तपैकी असं शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे तो काढून टाकायचा आहे। त्यानंतर चक्री फूल आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे। आपण आता हे मिश्रण आहे ते थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। जे आपण मिश्रण शिजवून घेतलेलं होतं ते असं मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत, बघू शकता अशी पेस्ट करायची आहे। आपण आता हे गाळून घेणार आहोत चाळणीच्या साहाय्याने। त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता या बाउलवरती चाळण ठेवायची आहे अशी, व जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं मिश्रण ते घालायचं आहे व गाळून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। असं गाळून घ्यायचं आहे। आपलं गाळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपण हे मिश्रण आहे ते उकळवून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता जे मिश्रण गाळून घेतलं होतं ते घालायचं आहे या कढईमध्ये, बघू शकता तुम्ही। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर साखर घालायची आहे चिमूटभर, काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत मिश्रणामध्ये, व मस्तपैकी अशी एक उकळी आणायची आहे मिश्रणाला। खूप छान आणि टेस्टी लागतो हा शोरबा, एकदम हेल्दी सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी अशी मिश्रणाला उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही।
आपण आता हे थोडं ढवळून घेणार आहोत. वेळ नाही लागत, लगेच तयार होते ही रेसिपी, एकदम झटपट अशी. बघू शकता. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत व मस्तपैकी असा गरमागरम आपला टॅमॅटो कोथिंबीर शोरबा तयार झालेला आहे. एकदम पौष्टिक असा. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.